कशी जगाविषयी खरोखरच आज या घराला काय झालेलं आहे, तारण प्राप्त झालेलं आहे. नाही का? नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की स्वमुखाने नाही, इतरांनी नाही, तर परक्या लोकांनी तुझी प्रशंसा करावी. आमेन. नाही का? लोक देखील गप्प झाले, लोक आजूबाजूला बसले होते. नाही का? येशू स्वतः म्हणतो की आज या घराला काय झालेलं आहे, तारण प्राप्त झालेलं आहे. आणि खरंच तसं झालं. जक्कने जीवन बदललं. नाही का? आज तुम्ही आणि मी कसं बदलायचं, आमच्याकडे काय, आमच्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की नाही का आम्ही ते सोडू शकत नाही. आमच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट आहे की आम्ही सोडू शकत नाही, आम्ही येशू जवळ येऊ शकत नाही. अजून सुद्धा अशी कोणती आमच्या जीवनामध्ये गोष्ट आहे ती आम्हाला अडखळण करते, आम्ही लोकांना क्षमा करू शकत नाही. आमच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट आहे जी आम्ही, येशू आम्हाला म्हणत आहे आता तू सोड, आता तुला त्याची गरज नाही, सोडून दे. जे व्यक्ती आम्हाला प्रिय असते ते आम्हाला सोडून कधी कधी जाते. नाही का? सोडून गेल्यानंतर आम्हाला काहीतरी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अद्भुत करणार आहे. नाही का? ते आम्हाला करायचं आहे. नाही का? ज्यावेळेस अब्रामाचा पुतण्या लोट आणि त्याची पत्नी ह्यांना सांगितलं परमेश्वराने की तुम्ही सदोम आणि गमोरा सोडा, पण त्याच्या पत्नीचा जीव कुठं होता, तिच्या घरामध्ये होता. आता सदोम गमोरामध्येच होता. नाही का? लोटाने तो सोडला आणि तो पुढे निघून. ज्यावेळेस परमेश्वर सांगितलं मागं वळून बघू नका, ते नाश होणार आहे. जर आमच्या जीवनामध्ये आमच्या जुन्या गोष्टी आम्ही सोडत नाही, त्या गोष्टीला आम्ही मागं तोपर्यंत सोडून देत नाही, आम्ही पुढे बघून जातो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला अशा गोष्टी अडखळण आमच्या जीवनामध्ये राहतात. आमच्या प्रार्थना कधी कधी आमच्या जीवनामध्ये तशाच राहतात. सोडलं पाहिजे. जक्काने सोडलं. एवढा श्रीमंत व्यक्ती असताना देखील त्यांनी सोडल्या सगळ्या गोष्टी. आमच्या जीवनामध्ये आम्ही सोडा. आमच्या जीवनामध्ये व्यभिचाराच्या गोष्टी घडतात काय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आमच्या जीवनामध्ये व्यभिचाराच्या गोष्टी घडतात का, किरकिरपणा घडतं का, सोडा. परमेश्वर सांगा मी तुला स्वीकारले ना ख्रिस्ता, मी या गोष्टी सोडणारच आणि सोडायला तू मला मदत कर. आमेन. हालेलुया. ते सोडा. जर आमच्या जीवनामध्ये खोटंपणा आहे तर सोडा, सोडून द्या त्या गोष्टी, मागच्या गोष्टी. आता समोर आम्हाला परमेश्वर काय सांगत आहे. आम्ही 2024 मध्ये जगत आहोत. जग बदलत आहे, प्रत्येक गोष्ट बदलत आहे. नाही का? का बरं अशी गोष्ट घडत